झाडाखाली काय चाललंय दुपारची? काय बांधगडी झाडाखाली? झोपलो या फणसा झाडाखाली. तू अंडात पडायचं राव फणस हा. अहो बघा ना किती फणस लागले. हा किती लागलेत फणस? 400-500 फणस लागलेत आता या झाडाला. 400-500? मग काय हो का, इकडे बघा आता तुम्हाला फणस दाखवतो. काय सांगू, हे बारक मोठं बघा फणस किती लागलेत. सगळं फणसच आहे. कुठली व्हरायटी हो या बाय फणसाची? अहो ही कापा जातीचा फणस आहे. तुमच्या नर्सरीत आहे का ही कापा जातीचा फणस आहे का? 2 वर्षात झाड लावलेलं, नर्सरीतच झाड लावलेलं. कुठलं आता ही दाखवता? ही झाड किती वर्षाचं आहे? आता हे 2 वर्षापूर्वी लावलेलं म्हणजे 4 वर्षात झाड झालंय. कसली झाड लावलेलं? हे इकडे दाखवा जरा शेतकरी. किती वर्षाचं लावलेलं लावताना झाड? हे झाड नर्सरीत 2 वर्षाचं होतं तेव्हा लावलेलं. हा हा हा. आता हे 4 वर्षात झाड झाले. याला जरा पुढे येऊन दाखवा इकडे. चांगला पारा बिरा केलाय राव तुम्ही. अहो हे असंच पारा करून फणसाचं वाट बघतोय मी आता. कोण तोडून तर येत नाही ना फणस आपल्या नर्सरीतलं. कुठली नर्सरी आता? काय नाही. अहो ही आमची उरुळी कांचनची कृष्णा नर्सरी. आणि आता नवीन नवीन ही कुठलं युनिट आता? नवीन युनिट मुंबईकरांच्या सेवेत आलोय ना आम्ही. पनवेल चौक येते आसरेवाडी म्हणून गाव आहे. या आसरेवाडीमध्ये आम्ही घेऊन आलोय अशी फणसाची झाडं. जर आपल्याला आपल्या फार्म हाऊस रिसॉर्ट मध्ये जर अशी फणसाची झाडं लावायची असतील तर मुंबईकरांनो आता आमच्या उरुळी कांचनच्या नर्सरीवर यायची गरज नाही. आपल्या सेवेत आम्हीच मुंबईमध्ये पनवेल चौक येथे आलेलो आहे. जर आपल्याला अशी दर्जेदार रोप फणसाची फणस लागलेली पनवेल चौक, पुन्हा मुंबई जुना हवेला पनवेल चौक. हा चौक मध्ये हे आसरेवाडी म्हणून गाव आहे. हा. या ठिकाणी आपल्याला हे नर्सरी हवेपासून किती 100-200 फूट? 200 फुटावर तर नर्सरी आपली.